नमस्कार शेतकरी मित्रांनो, प्रधानमंत्री PM किसान सन्मान निधी योजना आणि नमो शेतकरी महासन्मान निधी योजना याविषयी काय माहिती आहे सविस्तर आपण या व्हिडिओमधून जाणून घ्या। तर शेतकरी मित्रांनो, व्हिडिओ शेवटपर्यंत पहा। तर मित्रांनो, प्रधानमंत्री PM किसान योजनेचा निधी योजना जो आहे तो केंद्र पुरस्कृत योजना असून केंद्र शासनाच्या मार्गदर्शनानुसार राज्यामध्ये 1/2/2019 पासून राबविण्यात येत आहे। सदर योजनेअंतर्गत पात्र शेतकरी कुटुंबांना प्रतिमाहा म्हणजे प्रति हप्ता 2000 रुपये याप्रमाणे 3 हप्त्यात वर्षाला 6000 रुपये दिले जातात। तर प्रधानमंत्री किसान सन्मान निधी योजनेअंतर्गत येणाऱ्या प्रतिवर्षी प्रति शेतकरी 6000 रुपये अनुदानामध्ये राज्य शासनाची आणखीन वाढ करून 6000 रुपये इतके करण्यात आली। तर नमो शेतकरी महासन्मान निधी ही योजना राबवण्यासाठी राज्य शासनाने मंजुरी देण्यात आली। तर त्यानुसार प्रधानमंत्री सन्मान निधी योजना अंतर्गत उत्तर प्रदेश व राज्यातील अनेक राज्यामध्ये ही योजना राबवली जात आहे। तर केंद्र शासनाच्या प्रधानमंत्री किसान सन्मान निधी योजनेच्या महाराष्ट्र राज्यात प्रभावी अंमलबजावणी होण्यासाठी आज म्हणजेच 13 डिसेंबर रोजी हा शासनाने काढण्यात आला आहे। तर प्रधानमंत्री किसान सन्मान निधी योजनेच्या अंमलबजावणीकरता वेळोवेळी शासनाकडून आढावा घेतला जातो, तथापि मनुष्यबळाच्या अभावामुळे योजनेमध्ये विपरीत परिणाम झाल्याने स्वयंनोंदणीकृत लाभार्थ्यांना प्रदान करणे व पोर्टलवर विविध दुरुस्ती अभावी लाभापासून वंचित राहिल्याने अनेक शेतकरी हे वंचित आहेत। तर तसेच KYC प्रमाणीकरण करणे, बँक खाते आधार संलग्न करणे व भूमी अभिलेख नोंदी अद्ययावत करणे, या लाभार्थ्यांची भौतिक तपासणी करणे, तसेच चुकीने अपात्र झालेल्या लाभार्थ्यांना पात्र करणे, मयत लाभार्थ्यांची पोर्टलवर नोंद करणे, तर वारसाच्या नावाने हक्काने नोंद करणे, स्वयंनोंदणीकृत लाभार्थ्यांना तपासणी अंती प्रदान करणे व नाकारणे याबाबत प्रलंबित असल्याने केंद्र शासनाकडून वेळोवेळी नाराजी व्यक्त केली जात होती। तर सदर दोन्ही योजनांच्या कामाची व्याप्ती व प्राथमिकता पाहता तसेच क्षेत्रीय स्तरावर मोठ्या प्रमाणावर रिक्त असलेली पदे भरवण्याकरता विचारात घेऊन अंमलबजावणीसाठी राज्य, जिल्हा व तालुका स्तर आवश्यक असलेल्या 411 मनुष्यबळाच्या सेवा बाह्ययंत्राद्वारे उपलब्ध करून घेण्याच्या प्रस्तावास मंजुरी देण्यात आलेली आहे। तर वरील विनंतीस मंजुरीसाठी तालुका स्तरावर व आवश्यक असलेल्या 411 मनुष्यबळाच्या सेवा बाह्ययंत्रणेद्वारे घेण्यास मान्यता देण्याबाबत शासनाच्या विचारधीन होती। तर प्रधानमंत्री किसान सन्मान निधी योजना व नमो शेतकरी सन्मान निधी योजनेच्या प्रभावी अंमलबजावणीसाठी राज्य, जिल्हा व तालुका स्तर आवश्यक असलेल्या खालीलप्रमाणे 411 मनुष्यबळाच्या बाह्य यंत्रणेद्वारे घेण्यास मान्यता देण्यात आली आहे। तर शेतकरी मित्रांनो, आता काही शेतकऱ्यांचे हप्ता येत नाही, काहीचा पात्र असूनही हप्ता येत नव्हता। तर त्यासाठी आता तालुका स्तरावरती नमो शेतकरीचा आणि PM किसानसाठी एक नियुक्ती करण्याबाबत हा शासनाने काढण्यात आला आहे। तर NCCI आणि PM किसान राज्यस्तरीय अंमलबजावणी कक्ष आयुक्तालय पुणे यांच्यामार्फत प्रत्येक तालुका स्तरावरती एक ऑफिस म्हणजेच कार्यालय जे आहे ते उघडण्यात येणार आहे। तर याद्वारे शेतकऱ्यांचं जर काही अडचण असेल तर आपण तिथे कळू शकतो। तसेच कोणाला हप्ता मंजूर असून येत नाही तर कोणाचा, तर आता प्रत्येक तालुक्यावरती कार्यालय उभा करून शासनाने दिलासा दिलेला आहे। तर आता कोणालाही हप्ता याचा थांबणार नाही, PM किसानचा असो किंवा नमो शेतकरी असो। तर या माहितीसह तुर्तास धन्यवाद।